विहिरीला पाणी बघा किती भरपूर आहे. लाईट गेली, पाईप फुटलाय, सगळा राडा राडा झालाय. तर आता पाईप नीट करायचा आहे. कसा नीट करतोय काय करतोय त्यासाठी बरंचसं मटेरियल आहे ते दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईट गेली, लाईट यूज तर आपण ही वापरून ही मटेरियल पेट्रोल डिझेल काय साहित्य सगळं आणले. इथं पाईपाचा कार्यक्रम झाला आहे. ती जी रबर बांधली ना इथं मी दाखवतो ही सोडून. सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण. व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा तोपर्यंत. आणि हे जे मी आणले हे हेड माउंटर आहे. हे डोक्याला लावून असा कॅमेरा लावतो म्हणजे मी हाताने जे काम करतो तुम्हाला दिसेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर दिसतंय ना ओकेमध्ये. आता एक्सपान घेऊन हो का इथं राडा झाला आहे सगळा. ठीक आहे, एक मिनटं थोडं ॲडजस्ट करतो. हां, इथं सगळा राडा झालेला आहे, फुटलेला आहे. पाईप पटापटा पटापटा कापून घेऊन दाखवतो तुम्हाला. इथं पूर्णपणे इथं फुटला आहे, इथं फुटला आहे, ह्या साईडने फुटला आहे. तर इथं कापून घेऊ पाईप आणि गरम करून बसवू पटापटा पटा. म्हणजे मी कापून घेतो. इथं फुटलेला आहे ना, यायला ही पण वाकत आहे. एक्सपान बरोबर नाही वाटते, वाकतच आहे. इथं जोडायचं आहे ना आपल्याला. आणि हे लांब पाईप कशासाठी ठेवला आहे तर आपल्याला तिकडं पण जोडायला लागतं ना. त्या साईडला आपल्याला एक ही आहे जोडायसाठी एक जागा आहे. म्हणजे तिकडे एक पाईपलाईन आहे ना, इकडे एक पाईपलाईन आहे, 2 पाईपलाईन आहेत. मग 2 पाईपलाईनसाठी दोन्हीकडे लागतं. आणि लांब का पाईप आहे ना तिकडं बराचसा लांब का पाईप असल्यामुळे काय होतं तिकडं जोडायला लागतंय. आणि इथं वाकत आहे. इथं जोडायला जायचं म्हणलं तर वाकलं की पिचकतोय पाईप पण मोडून जाते कापणा. हे असं सगळा राडा होतोय. त्यामुळे आता काय केलंय ते 2 हे आणले फ्लॅश काय म्हणते त्या नेपल हे टाका. तर हे पाईप सोडला तर खाली जाईल. पाईपाला इकडे ठेवू थोडासा इथं ठेवला नाही जायचं खाली. आता तर काय करू हे आणले बसवायला. ही आता बहुतेक टेंबा करू. लाकूड मोडू ह्या आंब्याचं फाटा टेंबा करू ह्याला गुंडाळून अर्ध फडका इथं ना. आता पावसाळा जास्त असल्यामुळे काय झालं पाऊस का चालू ना वायाला नाही. इकडं औषध मारलेलं आहे, वायाला गावातच नाही आपल्याला. मी एकटाच आहे ना, 2 जण 3 जण असल्या मग डायरेक्ट जाळ करून हे करता येते. बघू आता ट्राय करू काय होतंय ती एकट्याला. पण ही अवघड आहे, एकट्याने बसवायचं एवढं सोपं नाही. ही कमीत कमी ह्याला 2 जण तरी पाहिजे पाईप पण ती धरायला. बघू ट्राय करू जसं होईन तसं होईन. कारण की ही लय विहिरीच्या कडेला आहे. विहीर बी अशी बांधलेली नाही काय नाही, पडली सगळी पडकी विहीर आहे ना. आता ही सुती कापड आहे, ही सुती कापडाला जर हे केलं आपण हे लगेच जाईन जुळून. त्यामुळे आपण आणले थोडंसं पेट्रोल उलसक ह्याने ओलं करू. ओलं केल्या मग पटक्यात जायचं नाही, नाहीतर ही सुती कापड लगेच जुळून जातं. आणि दुसरं टेरिकॉटचं कापड आणलं असतं पण ते टेरिकॉटचं कापड काय होतं हे होत नाही, चिटकतं पायपाला. त्यामुळं सगळा राडा आहे. असं विषय आहे मित्रांनो. आणि तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसले केलं तर लाईक करा. यायला संपलं बी ही राडा झाला. आता ही एक न्यायची ना. विजिबिलिटी कशी आहे ती दिसतंय कसं, कारण की आता ते मी डोक्याला लावलं त्यामुळे मला दिसत नाही एवढं ना प्रॉपर ओळखू येत नाही काय केलं कसं. उचललं जायचं तिकडं ते आपण पिटू. ब्लूटूथ काढून ठेवतो नाही तर ब्लूटूथच्या वायरी जायचं सोडून अवघड रिस्की काम असते. किती आंबा पेटला आपला. पेट्रोल अजून पाहिजे होतं गड्या असं वाटतंय मला. गरम करून घेऊ चांगलं. हे लवकर पाईप गरम नाही होत. हे अजून काहीच नाही झालं. ह्याला चांगलं गरम करावं लागते, तापावं लागतं ही पाईप. नाही तर आपलं बसणार नाही आपलं. ह्याच्याच मागचं बसायला ताणच करीन वाटतं जराशिक. त्यामुळे एकटा असल्यामुळे जराशिक त्रास आहे बघा मित्रांनो. तर काय दोघं असलं ना, एकाने पाईप धरला एकाने हे बसवलं. आता ही पाईप उचलला की ही क्लेम जायची तिकडं, नाही तर लय अवघड आहे. पेट्रोल अजून पाहिजे होतं म्हणजे चांगलं जायला चालला असता. थोडं लागलं व्हायला गरम. त्यातनं ऊन तावत आहे, लय ऊन पडलंय. असं वाटतंय की बाता पाऊस येईन पण पाऊस तर काही येई नाही. लय ऊन तावत आहे आधीच, ते गरम होत आहे. त्यातनं ही असलं गरम म्हणले अवघड आहे.
तुम्हाला येतं की असं करता? मी तर काय करत असतो, शक्यतो मी आम्ही दोघं असतो, कोणाला तरी जोडगं घेऊन करतो. पण आज कोणीच नाही आणि दुपार झाली, मला मोटर चालू करायची. लाईट एक 17 वाजा जाते, लाईट गेलेली आहे, आता लाईटच नाही आत्ता बी. लय अवघड आहे, पण करावंच लागेल. नाही तर काय होतं आहे, पाणी आहे आपल्याकडं पण ती भरणंच होत नाही, उरकतच नाही. लय आलं आहे भरणं तिकडं, चालू आहे आपलं भरणं बाकीचं. आणि आपल्या चॅनलवरती आधीचं व्हिडिओ बरंच अपलोड केले आहेत आपण, तिचं तुम्ही बघितलं नसलं तर नक्की जाऊन बघा. व्हिडिओ कसं आहेत, काय कमेंट, लाईक, शेअर सगळं काय करा. तर आपलं आता जरा अजून तापावं लागेल ह्याला, एवढ्याने काहीच फाय नाही. सगळं काय करा, आपलं जुनं व्हिडिओ पण नक्की बघा मित्रांनो, जाऊन चॅनलवरती आपल्या आपण टाकीत असतो. आणि तुरण उडीद केलं आहे, ती भिजवायचे, म्हणजे आत्ता भिजवायचं तीच चालू आहे. आधी भिजवलं होतं त्यावेळेस बी व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यावेळेस काय मोटर चालू नव्हती केली, कॅनेलला पाणी आलं तर त्यामुळे ती डायरेक्ट ढेंगायच्या पाण्याने भिजवलं होतं. आणि आता ह्याच्या पाण्याने चाललं आहे, म्हणजे आपलं मोटर चालू करायचं नियोजन चाललं आहे. जे आधी आम्ही असं जोडीत होतो, पण हे असं वळवलं की फितं पिचकत होतं ना, त्यामुळं हे असं करावं लागते. अजून गरम करून घेतो जरा जास्त, काय पट्टापट्टा तापणाच आहे, जाळ कमी लागतं. ह्याला पेट्रोलच पाहिजे होतं, अजून कमी झाले जराशी जाळ. होते की नाही काय म्हटलं, अवघड आहे. नाही झालं तर परत अजून इथनं घरी जा आणि करा, परत आणा. एक बाजू जरी झाली नाही तरी ओके, मग दुपारनं आपण नंतर लाईट घ्या ती बाजू बसू, कारण की आत्ता ह्याची लई गरज आहे. खालच्या साईडने झाला बरं का गरम बऱ्यापैकी, ह्या साईडने नाही झाला. पेटा नाही लई चांगलं, पेटायचं काहीतरी पाहिजे होतं. आता हे जर गार असं झालं तर उपयोगच व्हायचा नाही काहीच. असं ठेव, एक मिनिट. अजून लई गरम पाहिजे ह्याला. मोबाईल गरम व्हायचा आधीच, तर ऊन मरणाचं पडलंय, तापलाय त्यातनं असं म्हणलं मोबाईलच तापायचा, मग त्याला फडाचं. माझं तोडालंय भाजत भाजते. पेट्रोल पाहिजे होतं अजून, एवढ्याने काहीच फाय नाही. काहीच नाही होणार एवढ्याने. हा आता हे इजून गेले, त्याचा काय उपयोग नाही, दुसरंच बघावं लागून काहीतरी पेटवायला. फडकच बघावं लागून एखादा. ही फडक आहे पण पेट्रोल नाही आपल्याकडं, पेट्रोल गेलं संपून. मित्रांनो, फायनली ही झालं या. मोबाईल नेट लावू दे, एरीत पडन. फायनली हे झालं या. आता तुम्ही म्हणणार कसं केलं, तर थोडं डोकं चाललेलं, मोबाईल तिथं ठेवला आणि नंतर मग आयडिया आली की ही जी आपण रबर काढलेली होती इथली, इथं तुम्ही बघितली मग ही रबर काढली होती आपण लांबकी, हे रबरीचा टेंबा केला आणि खाली थोडा जाळ केला आधी आणि खालनं पिटवलं, थोडंसं खालनं झालं असं जराशी वाकडं तिकडं, पण काय अडचण नाही. क्लॅम्प लगेच लावून टाकली, विषय ओके झाला आहे. आणि पॅक केलं ह्याला, तर विषय तसा केला आणि ते रबरचा टेंबा केला बघा. आता बघा इथे एकदम परफेक्ट जोडता येते. आता हे टाळे टाकू मध्ये आणि नट लावून जोडून घेऊन लगेच विषय क्लोज. ठीक आहे का, सोपं झालं आता जरा आधी लई त्रास होत होता. ही फिरते का, आता कसं करू, थोडं असं ठेवतो, काय अडचण नाही. हे असं घ्यावं लागेल ना. आता हे थोडंसं बसवायचं नियोजन लावू. ही बसलं ना महत्त्वाचं, म्हणजे झालं ओके झालं. लाईटीचं काय झालं काय माहिती, लाईट आली का नाही अजून बघावं लागेल.
हिथं आधी पॅक बसवून घेऊ, मग बघ काय होतं ते. ह्या पाईपाला अजून ह्या साईडने करायचं राहिले, इथं कापून ती बसवायचं राहिले. त्याला आता थोडंसं पेट्रोल जाणवतं बाबा, लय त्रास झाला ह्याने उन्हातानाचं. हे बी नट ओके बसला. आधी इतका त्रास होता त्यांना बसवाय, बसतच नव्हतं. त्यामुळे आता ह्या आयडिया केली. ह्यामुळे आईला आता लागणार आधी हे दळ नडतोय काय नाही नडत, पाण्याने आवड म्हणजे बघतो. कसं वाटलं मित्रांनो हे जुगाड? रबरमुळं काम झालं, त्याची रबर होती ना, त्या रबराने काम केलं आहे आपलं. त्यामुळं कधी कोणती गोष्ट उपयोगाला येईल सांगता येत नाही. मी जर ही रबर मग अशी तोडून दिली असती इरीत फेकून तर झालं असतं, घरी जावं लागलं असतं, दुसरं काहीतरी आणावं लागलं असतं. लय म्हणजे लय अवघड आहे, पेट्रोल आणावं लागलं असतं काढून, त्याशिवाय झालंच नसतं. मग इथलं इथं झालं, इथून घरी जायचं सोपं नाही बघा. ओके, जास्त पण काही आवडायचं नाही. नाही ही जी प्लेट आहे ना, ही प्लेट बारकी प्लेट जाते मोडून. ओके, दगड लावला ह्याला उलचा घेऊ. तर ह्याचा कार्यक्रम 4 वाजता करू बाबा. आता लई आपली जिरलीच पार. लाईटीची आता वाट बघू आणि लाईट चालू करून धाड्यावर जाऊ. आयला आपलं ब्लूटूथ इकडे टाकलेलं मगाशी बघा. ही रबर जाळी आहे, ही रबरचा टेंबा केला. रबरच्या टेंब्याने बी ओके होतं आहे. जर कोणाला अडचण आली बरं रानात आहे काय रबर जर असली तिकडे गुंडायला कुठं पाईप आलं तर ओके होतं आहे, काय अडचण येत नाही. आता इथं काय झालं आहे, आपलं ब्लूटूथ गावलं. माचीस कुठे गेलं काय नाही, माचीस दिलं फेकून. चम्मायला कुठं फेकलं गड्या? इथं व्हायला तुटलं बघा, बरं तुटूनच गेले. असू द्या, काय अडचण नाही. पाय दिला असं आपण त्याच्यावर. झालं आता ओके काम. ब्लूटूथ टाकू, लाईट आल्यावर चालू करू. तुम्हाला खोकं बिकं बी आत्ताच दाखवितो सगळं. आता हे जोडून झालं आहे, खोकं बिकं दाखवितो. लाईट आली का बघू, लाईट आली असली तर चालू करू. हे इतकी अडचण झाली, औषधच मारलं नाही त्यांना. असं किती खोकं आहे दुसऱ्या मोटरीचं आणि इथे 2 मोटर इथं. कधी आल्यावर टेस्टने करायची चालू. ओके. पण आता विषय काय झाला आहे, बंद करावं लागेल. कारण तिकडं कॉक फिरवायचा राहिला मला. तिकडं जाऊन एक कॉक फिरवायचा आहे, मग जायचं रानात. चला कॉक फिरवून येऊ आणि जाऊ रानात. ते कॉक फिरवायचं म्हणजे जे आपण कॅनेलचं पाणी आणलं होतं का, ती बंद करायचं आहे आता. कॅनेलचं पाणी बंद झालं आहे, मग तिकडला कॉक बंद करायचं आहे. हे स्टार्टर आहे एखादा शिल्लक, तो घरी नेऊन ठेवतो. हे पण चांगला आहे, धुवून आणलेला आहे. इमर्जन्सीला लागतो कधी रानातल्या वस्तीला, कधी काय घोटा होईल नाही सांगता येत. ओके झाले. चला आता रानात गेल्यावर भेटू डायरेक्ट. आता रानात गेल्यावर तुम्हाला दाखवतो आपलं काय भिजवायचं चालू आहे तिकडं भरणं. आलं इथं पाणी गळतं या. कुठनं गळलं गड्या? गळालं पाणी कुठनं तरी गळालं आहे. बरं बघू परत कुठनं गळत आहे ती, तिथं काहीतरी टाकू. मला वाटतं इथून गळत असेल. 2च नट टाकलेत ना इकडून इकडं, काय माहिती कुठनं गळत आहे. चला फायनली विषय क्लोज झालेला मित्रांनो. पाणी रानात आलं, आपल्या वॉटर लाईट आली, सगळं झालं. पाणी ह्या साऱ्यावर चाललंय. ही तुरण ही या उडीद आहे. इथून इकडं भिजवलं होतं, ते व्हिडिओ नसला पाहिजे चॅनलवर जाऊन बघा. म्हणजे त्या तिथून तिकडं भिजवलं होतं. इथून असं हे दिसतंय हात माझा, तिथून इकडं आता भिजवायचं राहिले. ह्या पाणी चालू केलं या. आणि अजून व्हिडिओला लाईक नसले केलं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि भेटत राहू अशा नवीन शेतकरी व्हिडिओमध्ये. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब काय करा, मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या अशी तूर उडीद आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.